सुंदर विचारांची शिदोरी. मित्रांनो, जर आपण एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावला, त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, पण त्याच व्यक्तीमुळे आपले मन दुखी झाले, तर अशा वेळी आपण काय करावे? यासाठी आपण ही सुंदर विचारांची शिदोरी जाणून घेणार आहोत. जीवनात व्यापक अनुभव येण्यासाठी 3 गोष्टी कराव्यात. 1 वाचन, दुसरे पर्यटन आणि तिसरं श्रवण. प्रत्येक माणूस जग बदलायचा विचार करतो, पण स्वतःला बदलायचा विचार कुणीच करत नाही. असूनही जे दिसत नाही पण मनाला जाणवते ती भावना, आणि जे नजरेला दिसते तो व्यवहार. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात. म्हणूनच नेहमी सावध राहा. परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारे मित्र सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. मध बनवणारी मधमाशी सुद्धा चावायला विसरत नाही, त्यासाठी सावध राहा. तसेच जास्त गोड बोलणारे लोकसुद्धा आपल्याला धोका देऊ शकतात. भूतकाळातील गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमान आणि भविष्याचा विचार करा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले असावेत. प्रेमळ माणसं ही इंजेक्शनसारखी असतात. त्यांनी तुम्हाला वेदना दिली तरीही त्यांचा उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो. जीवन हे हार्मोनियमसारखे असते. सुखाच्या पट्ट्या पांढऱ्या, दुःखाच्या पट्ट्या काळ्या, पण गंमत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय सुरेल जीवन संगीत निर्माणच होत नाही. जर तुमची स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे ध्येय नाही. कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात, मुळं नाही. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो. आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो. इथे प्रत्येकजण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो, आणि एकदा तुम्ही या खेळात पारंगत झालात की तेच तुम्हाला हरवण्यासाठी खेळतात. आपल्या जवळच्या व्यक्तीपासून मन दुखी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा. दुःख महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर दुःख विसरा. पैशापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते आणि ज्ञान मात्र तुमचे रक्षण करते. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवांसारखीच असतात. काही फांदींसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, तर काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी, आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे. जीवनातील सगळ्याच समस्या देवाच्या भरोश्यावर सोडून चालत नाही. कुणास ठाऊक त्या समस्या सोडवण्याकरिता देव तुमच्या भरोश्यावर बसला असेल. जेथे दान देण्याची शिकवण असते तेथे संपत्तीची कमी नसते, आणि जेथे माणुसकीची शिकवण असते तेथे माणसांची कमी नसते. हे काही सुंदर विचार आहेत. जे तुम्ही आत्मसात केलेत तर जीवन नक्कीच सुखमय होईल. विचार आवडल्यास एक लाईक जरूर करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.